नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. 98व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं काल सूप वाजलं. पण नेहमीप्रमाणे साहित्य संमेलन आणि वाद हे देखील यावेळी दिसून आलं. 1878 साली पहिलं मराठी साहित्य संमेलन पार पडलं पुण्यामध्ये आणि मग 1954 मध्ये 37वं साहित्य संमेलन थेट दिल्लीमध्ये पार पडलं. आणि त्यानंतर तब्बल 72 वर्षांनी पुन्हा एकदा दिल्लीमध्ये 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यात आलं. पण या साहित्य संमेलनात राजकारण्यांचाच वरचष्मा किंवा राजकारण्यांचीच उपस्थिती दिसून आल्यानं पुन्हा एकदा साहित्य संमेलनाचं व्यासपीठ आणि राजकारण्यांची त्या ठिकाणी वर्दळ हेच चित्र या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून दिसून आलं. पुन्हा एकदा राजकारण्यांमुळेच साहित्य संमेलन गाजलं असं म्हणायला हरकत नाही. कारण जे साहित्य संमेलन मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी साहित्य या विषयावरून गाजायला हवं होतं, ते तसं न होता गाजलं ते साहित्याच्या विचारमंचावर राजकारण्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे. आणि असंच एक वक्तव्य आपल्याला आठवतंय. काल नीलम गोरे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या मुखातून बाहेर पडलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात यावरून गदारोळ माजला. नीलम गोरे यांनी जे वक्तव्य केलं ते वक्तव्य म्हणजेच एका राजकीय पक्षावर केलेली चिखलफेक होती. म्हणजे व्यासपीठ होतं मराठी साहित्य संमेलनाचं आणि त्याचा वापर केला गेला राजकीय चिखलफेकीसाठी. अर्थातच त्यामुळे संबंधित पक्ष तर दुखावलाच, पण संपूर्ण महाराष्ट्रात यामुळं साहित्य संमेलनात राजकारण्यांच्या उपस्थितीमुळं साहित्य संमेलनाचेच कसे 12 वाजतात हे दिसून आलं. आणि याच सगळ्या विषयावर आधारित आजचं लाईव्ह आहे. अर्थातच ते जे वाक्य नीलम गोरेंनी उच्चारलं होतं त्यात त्या म्हणाल्या होत्या की 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्या की एक पद, आणि यावरून जो वादंग उठला तो अजून काही शमलेला नाहीये. त्यामुळं माझ्या आजच्या लाईव्हचा विषयच आहे अर्थातच मातोश्रीच्या मर्सिडीज स्वस्तात विकणे आहे. टेस्ट ड्राईव्ह साठी संपर्क नीलम गोरे. झालं काय? नीलम गोरे यांनी मर्सिडीज चालवली, दिल्लीतून थेट मातोश्रीत घुसवली. या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर साहित्य संमेलनाची चर्चा कमी, साहित्य संमेलनातल्या साहित्याची चर्चा कमी, आणि चर्चा झाली ती राजकारण्यांच्या वक्तव्याची. आता हे वक्तव्य जे नीलम गोरे यांनी केलं ते चुकीचंच आहे, त्याचं कोणीही समर्थन करणार नाही. कारण मुळातच ते व्यासपीठच साहित्याचं होतं आणि नीलम गोरे यांनी वक्तव्य केलं राजकारणाचं. मुळातच आत्ताचं जे साहित्य संमेलन पार पडलंय दिल्लीमध्ये, हे दिल्लीचं साहित्य संमेलन संमेलनाच्या आधी देखील गाजलं. कसं? संमेलनपूर्व गोंधळ देखील आपल्याला बघायला मिळाला तो 11 फेब्रुवारीला, आणि तिथून या गोंधळाला सुरुवात झाली त्या अगदी संमेलनाचा सूप वाजेपर्यंत. 11 फेब्रुवारीला आपल्याला आठवतंय काय झालं होतं? 11 फेब्रुवारीला म्हणजेच 12 फेब्रुवारीच्या मराठा सेनापती महादजी शिंदे यांच्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार देण्यात आला या संमेलनाचे जे आयोजक आहेत, जी संस्था आहे, सरहद संस्थेच्या वतीनं. पण व्यासपीठ कुठलं आहे? व्यासपीठ अर्थातच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं. आणि या व्यासपीठावर एकनाथ शिंदेंना पुरस्कार कुणाच्या हस्ते देण्यात आला? तर शरद पवारांच्या हस्ते. त्यामुळं जो काही वादंग उठला तो वादंग फार मोठा भयानक होता. कारण मुळातच पहिल्यांदा याच्यावर कोणी आग पाकड केली असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं. त्यांचे प्रवक्ते संजय राऊत यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांचा विरोधच केला. ते म्हणाले की शरद पवारांचं दिल्लीतलं राजकारण आम्हाला कळत नाही, पण आम्हाला थोडंफार राजकारण तरी कळतं. ज्यांनी आपल्या
मविया सरकारला पाडलं, ज्यांनी आमचा पक्ष फोडला, त्यांच्याशीच तुम्ही व्यासपीठ शेअर केलं आणि त्यांना महादजी शिंदे पुरस्कारानं गौरवलंच सुद्धा. हे काही आम्हाला पटलं नाही असं संजय राऊत म्हणाले. शिवाय मी जे आता तुम्हाला स्क्रीनवर ज्या काही पोस्टर्स किंवा पिक्चर्स पळवतोय त्यामध्ये त्या पुरस्कार वितरण पत्रिकेचं देखील एक पोस्टर आहे. त्यामध्ये काय झालंय, पुरस्कर्ते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. आता पुरस्कर्ते असा शब्द कसा काय असू शकतो? पुरस्कर्ते म्हणजे पुरस्कार देणारे. मग तिथं शब्द काय हवा होता? पुरस्कारार्थी. म्हणजे पुरस्कर्ते एकनाथ शिंदे म्हणजे एकनाथ शिंदेनेच एकनाथ शिंदेना पुरस्कार दिला असं म्हणायचं का? अर्थात जाऊ द्या, आता ही प्रिंटिंग मिस्टेक असं किंवा अनावधानानं झालं असं आपण समजूया आणि तो विषय सोडून देऊ. पण महामंडळाच्या पूर्व परवानगीनं संस्थेनं हा कार्यक्रम पुरस्काराचा आयोजित केला होता का? बर, संस्थेने एकनाथ शिंदेना, सरद संस्थेने एकनाथ शिंदेना कोणत्या निकषावर पुरस्कार दिला? बर, महामंडळाची पूर्व परवानगी नसेल तर मग महामंडळाचा लोगो त्या पत्रिकेवर कसा? बर, परवानगी असेल तर मग महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांचा उल्लेख का नाही? अर्थात तो विषय 11 फेब्रुवारीला जरी संपला असला तरी तो शमला नव्हता. त्याच्यावरनं वादळं सुरूच होती आणि नंतर खऱ्या अर्थानं सुरुवात झाली ती कालच्या 23 फेब्रुवारीच्या नीलम गोरे यांच्या वक्तव्यानं. नीलम गोरे, आता ती पण पत्रिका मी तुम्हाला दाखवतोय. 23 फेब्रुवारीची पत्रिका स्क्रीनवर पळतीये. त्यात काय उल्लेख केलाय? नीलम गोरे म्हणजे असे घडलो आम्ही या मुलाखतीच्या सत्रामध्ये त्यांची मुलाखत राजीवजी खांडेकर आणि प्रवीणजी बर्दापूरकर हे घेणार होते. त्याच्या आधी दोघांच्या मुलाखती झाल्या होत्या. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू. त्यानंतर मुलाखत होती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे. आता यांच्या मुलाखती झाल्यानंतर नीलम गोरेंची जेव्हा मुलाखत सुरू झाली त्या मुलाखतीत नीलम गोरेंनी काय वक्तव्य केलंय हे वक्तव्य आपण पहिल्यांदा ऐकूयात आणि मग याच्यावर चर्चेला सुरुवात करूयात. ऐकूयात नीलम गोरे या मुलाखतीत नेमकं काय म्हणाले. मला वाटलंच होतं की साहित्यापेक्षा तुम्ही माझी राजकीय मुलाखत सगळी करणार आहात, त्यामुळे जरा वेगळा विषय दिला असता तर एकनाथ शिंदेचं अजून मला गुणवर्णन करता आलं असतं. परंतु आता मला फार अगदी मॅनेजरमध्ये प्रॉब्लेम होता आधी. मॅनेजरचा प्रश्न नाहीये, कार्यकर्ता जो आहे तो काही म्हणजे त्याला कमी समजण्याचं कारण नाहीये. आमचे शिवाजी पार्कचे सगळे कार्यक्रम शेवटचे मला आठवत आहेत 2012, 13, 14 पासूनचे. प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसं यायची आणि त्यांचेच लोक संपूर्ण तयारी करत होते. आणि आज उद्धव ठाकरे गटाचे फारसे लोकही समोर नाही आहेत, त्यामुळे ते असताना बोललेलं मला फार आवडलं असतं. मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना, आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण किती ताब्यात घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता. नाही, त्यांच्यावर ढकलला जात होता. 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद. ऐकलं, नीलम गोरेंची मुलाखत घेतली जात होती. राजीव खांडेकर आणि प्रवीण बर्दापूरकर हे त्यांची मुलाखत घेत होते. ही मुलाखत घेत असताना मुळातच ही मुलाखत साहित्यिक म्हणून नीलम गोरेंना बोलावलं असेल तर ती मुलाखत साहित्याच्या अनुषंगानं घ्यायला हवी होती. या मुलाखतीचा प्रॉब्लेम काय झाला? या मुलाखतीमध्ये सगळ्यात जो जोर देण्यात आला तो त्यांच्या राजकीय कारकिर्दीतला, आणि ही जी राजकीय मुलाखत साहित्याच्या मुलाखतीवर वरचढ ठरली. याच्यामध्ये राजीव खांडेकर असतील किंवा प्रवीण बर्दापूरकर असतील, अर्थात हे दोघेही कसलेले पत्रकार आहेत, त्यामुळे त्यांनी नीलम गोरेंना साहित्याच्या राजकारण विचारता विचारता राजकीय व्यासपीठावर आणलं आणि थेट त्यांनी सवाल करायला त्यांना सुरुवात केली. आता त्या सवालांचं उत्तर देताना मात्र नीलम गोरे यांनी जो काही राजकीय संकेत पाळायचा असतो तो पाळला नाही. खरं तर नीलम गोरे यांनी मुळातच प्रत्येक वेळी बाकीच्या इतर वेळी जेव्हा त्यांना पत्रकार प्रश्न विचारतात तेव्हा नो कॉमेंट्स म्हणून प्रश्न सोडून देतात, पण या ठिकाणी त्यांनी नो कॉमेंट्स न म्हणता थेट त्यांनी दिलेल्या प्रश्नाला उत्तरच देऊन टाकलं. आणि प्रश्न काय होता त्या ठिकाणी जर आपण पाहिला तो संवाद, म्हणजे जर मुलाखतीचा एकंदरीत पाहिला त्या सगळ्या प्रश्नांमध्ये त्यांनी थेट उत्तर दिलं की शिवसेना म्हणजे ज्या पक्षाशी संबंधित ते इतके वर्ष राहिलेले आहेत त्या पक्षासंदर्भात त्यांनी उत्तर दिलं की मुळातच एक म्हणजे 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्या की एक पद मिळायचं. आता हा जो उल्लेख त्यांनी केला आणि त्यामुळे सगळीकडे गदारोळ झाला. त्यांच्या हे बहुधा लक्षातही आलं असेल की कदाचित यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठा गाजावाजा होणार, आणि तसाच गाजावाजा सुरू झाला तो सकाळी संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनं. संजय राऊत यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन
सुरुवातच केली या सगळ्या गोष्टींवर नीलम गोरे यांना झोडपायला. संजय राऊतांनी काय सुरुवात केली? मुळातच नीलम गोरे यांच्याबद्दल बरेच अपशब्द संजय राऊतांनी वापरले, जे शब्द आता मला या ठिकाणी वापरता येणार नाहीत. पण संजय राऊतांनी हे पहिल्यांदा क्लिअर केलं की मराठी साहित्य संमेलन हे मराठी साहित्य, मराठी माणूस, मराठी संस्कृती यावर असायला पाहिजे होतं. पण या ठिकाणी राजकीय चिकलफेक करण्याचा हा कटकारस्थानाचा भाग आखला गेला. त्यांनी साहित्य महामंडळाला पण झोडपून काढलं. खंडण्या घेऊन मराठी साहित्य महामंडळ संमेलन भरवतंय असा थेट आरोप त्यांनी केला. आणि ही जी साहित्य महामंडळ संस्था ही भ्रष्ट संस्था आहे मराठी अखिल साहित्य विश्वातली, असा देखील त्यांनी आरोप केला. शिवाय सरकारकडून 2 कोटी रुपये घेतले की त्यातले 25 लाख रुपये काढून घ्यायचे असा देखील प्रकार चालतो, असं देखील त्यांनी साहित्य महामंडळावर म्हटलं. उषा तांबे यांच्याबद्दल देखील त्यांनी या ठिकाणी आगपाकड केली. आणि मुळातच त्यांनी मग मोर्चा वळवला तो नीलम गोरेंकडे. अहो, ज्या नीलम गोरेंना शिवसेनेनं आतापर्यंत 4 वेळा विधान परिषदेचं आमदार केलं, त्यानंतर त्यांना थेट विधान परिषदेचं उपसभापती पद दिलं, संपर्क प्रमुख पद दिलं, उपनेत्या बनवलं, प्रवक्त्या बनवलं, त्याच नीलम गोरेंनी ज्या ताटात खाल्लं त्याच ताटात घाण केली असा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला. आणि मग त्यांनी थेट असं म्हटलं की या नीलम गोरेंचं जर कर्तृत्व तुम्हाला ऐकायचं असेल तर पुण्यात जाऊन शिवसेनेचे माजी गटनेते महापालिकेचे अशोक हरणावळ आहेत ना, त्यांना विचारा, मग तुम्हाला या नीलम गोरेंचं कर्तृत्व कळेल. आणि एवढंच नव्हे तर नाशिकमध्ये शिवसेनेचे जे माजी महापौर राहिलेले आहेत ते विनायक पांडे यांना देखील विचारा की त्या विनायक पांडेंकडून यांनी कसे पैसे खाल्ले आणि नंतर विनायक पांडे यांनी त्यांच्याकडून ते पैसे कसे वसूल केले. अर्थात यानंतर सगळीकडे महाराष्ट्रात गदारोळ माजला. आणि मग मात्र सगळ्या प्रसार माध्यमांनी पहिल्यांदा जर कोणत्या 2 व्यक्तींना शोधून काढलं असेल तर ते म्हणजे अशोक हरणावळ आणि अर्थातच त्यानंतर विनायक पांडे. आता अशोक हरणावळ यांची टॉप न्यूज मराठीनं देखील लाईव्ह मुलाखत घेतली. त्यांना याच स्टुडिओमध्ये आपण आणलं होतं. आणि अशोक हरणावळ यांनी देखील नीलम गोरे कशा वागत होत्या, त्यांचं वर्तन कसं होतं हे प्रत्यक्ष टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगितलं. ती मुलाखत तुम्ही रेकॉर्डेड आहे, ती अजूनही रेकॉर्ड लाईव्ह म्हणून मुलाखत तुम्हाला टॉप न्यूज मराठीवर पाहता येईल. अशोक हरणावळ यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा अशोक हरणावळ यांनी देखील अत्यंत गंभीर आरोप या ठिकाणी केलेले आहेत. त्यांनी असं म्हटलंय की मुळातच नीलम गोरे यांनी मातोश्रीवर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर केलेला जो आरोप आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. मी एक रिक्षा चालक, तिथून सुरुवात केली, मग शहर प्रमुख बनलो, शाखा प्रमुख बनलो, त्याच जोडीला मी शिवसेनेचा गटनेता देखील बनलो आणि बाळासाहेब ठाकरे हयात असताना मी 2 वेळा नगरसेवक देखील राहिलो. पण कधी आमच्याकडनं 5 पैसे सुद्धा मातोश्रीनं घेतले नाहीत. मग नीलम गोरेंनी असं वक्तव्य केलंच कसं? मग त्यांनी नीलम गोरेंबद्दल एक एक गोष्टी सांगायला सुरुवात केली. नीलम गोरे या जेव्हा संपर्क प्रमुख होत्या त्या आणि गजानन कीर्तीकर यांच्या संदर्भातला देखील अनुभव तसाच होता असं देखील ते म्हणाले. ते पुणे महानगरपालिकेची कार्यपत्रिका पाहायचे आणि त्याच्यावरून ठरवायचे कुठल्या विषयात काय पैशाची आर्थिक देवाणघेवाण करता येईल. जेव्हा डीपीचा विषय पुणे महापालिकेचा आला त्यावेळी आधी यांनी पाठिंबा द्यायला लावला, नंतर पैसे घेतले आणि मग आम्हाला सांगितलं की आता आपल्याला विरोध करायचा आहे म्हणून. पण त्यावेळी पाठिंबा द्यायला लावला, पैसे घेतले, पण विरोध करायचा म्हटल्यानंतर घेतलेल्या पैशाचं काय तर ते परत देता येणार नाहीत म्हणून आमच्याच उरावर ते सगळं टाकलं आणि त्यावेळी आम्हाला नाहक त्रास झाला. त्यामुळे आमच्याकडं त्या केवळ या डीपीच्याच विषयी नव्हे तर जी काही पदं पुण्यात शिवसैनिकांना वाटली गेली, शहर प्रमुख आणि आणखी काय बाकीची पदं असतील, ती पदं देखील घेताना 100% आर्थिक देवाणघेवाण नीलम गोरेंकडून झालेली आहे असा आरोप देखील अशोक हरणावळ यांनी केलेला आहे. आणि अशोक हरणावळांनी स्पष्टच केलंय की यापुढे जर नीलम गोरे यांनी जर मातोश्री विरुद्ध एक जरी शब्द उच्चारला किंवा विरोधात जाऊन ते बोलले तर मात्र मग आम्ही त्यांच्या विरोधात जे काही गठुडा आहे किंवा त्यांची जी काही कुंडली आहे ना तीच सगळी बाहेर काढू. मग त्या अधिकाऱ्यांना देखील बाहेर काढू आणि ते सगळे काय कशी देवाणघेवाण झाले हे सगळं आम्ही आरोप बाहेर काढू, पुराव्यानिशी बाहेर काढू, मग आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील असं थेट अशोक
हरणावळ यांनी या ठिकाणी स्पष्ट केले. ती संपूर्ण मुलाखत तुम्ही टॉप न्यूज मराठीवर पाहू शकता. आता यानंतर विनायक पांडे यांनी तर थेट पत्रकार परिषदच घेतली. ते नाशिकमध्ये 7 वेळा शहर प्रमुख, म्हणजे 7 वर्षे शहर प्रमुख राहिले, 7 वर्ष जिल्हा प्रमुख राहिले, नंतर ते उपमहापौर झाले, नंतर ते माजी महापौर झाले. पण त्यानंतर मात्र ते जेव्हा आमदारकीला 2014 मध्ये उभे राहणार होते, तेव्हा त्यांच्या बाबतीत एक भयानक प्रसंग घडला. तो प्रसंग आज त्यांनी पत्रकार परिषदेद्वारे सांगितलेला आहे. त्यामुळं विनायक पांडे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते पहिल्यांदा ऐकूयात, मग बोलूया. नाही, खरं तर 2014ची विधानसभेची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये मी आणि अजय बोरस्ते आम्ही दोघं मध्य नाशिक मधून इच्छुक होतो आणि दोघंही उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होतो. तर नाशिक रोडला एक भैया भायती म्हणून नीलमताईंचा कार्यकर्ता होता. त्या भैया भायतींनी मला सांगितलं, भाऊ आपल्याला नीलमताईकडं तिकिटासाठी हे करायचं का? म्हणलो 100% आपल्याला प्रयत्न करायचे. तर त्यावेळेस नीलमताईकडे भैया भायती यांनी मला नेलं आणि त्यावेळेस भैया भायतीचं माझं आणि नीलमताईंचं बोलणं झालं. त्यावेळेस माझं नीलमताईंचं बोलणं झालं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं का इतके इतके पैसे द्या, मी तुम्हाला उमेदवारी आणून देते. त्या पद्धतीने काही अमाऊंट आम्ही त्यांना पोस्ट केली. पोस्ट केल्यानंतर काही दिवसांनी अजय बोरस्ते यांना मध्य नाशिक मधून उमेदवारी भेटली आणि उमेदवारी भेटल्यानंतर गेली 15-20 दिवस झाले. तर मी नीलमताईंना 1-2 फोन लावले. नीलमताईंनी काही रिप्लाय दिला नाही. तर मग मी त्यांना सांगितलं, ताई असा असा विषय आहे, नाहीतर मग मी पत्रकार परिषद घेईल आणि पत्रकार परिषदेमध्ये हे सगळं मांडेल. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं का माणूस पाठवा आणि मी पैसे देते. त्या पद्धतीने मी असेल, आमचा संदेश फुले, राजेंद्र देसाई, आम्ही तिघही तिथे गेलो आमदार निवासला मनोऱ्याला त्यांची गाडी आली, त्यांचा ड्रायव्हर आला. त्यातून मला त्यांनी माझे पैसे दिले, पण त्या पैशामध्ये पण काही अमाऊंट कमी दिली. अशा पद्धतीने त्यांनी माझ्याकडून ऐकलत, विनायक पांडे यांनी तर बॉम्बच फोडला. 2014ला विधानसभेची निवडणूक होती आणि या निवडणुकीच्या दरम्यान अर्थातच मला देखील उभं राहायची इच्छा होती आणि माझ्यासोबत आणखी एक शिवसेनेकडून अशोक बोरस्ते हे देखील इच्छुक होते. आता आम्ही दोघेही इच्छुक असताना नीलम गोरे यांचे एक कार्यकर्ते भैया बाहेती हे मला भेटले आणि त्यांनी असं म्हटलं की तुम्हाला तिकीट हवंय का? तिकीट हवं असेल तर आपण नीलम गोरे यांच्याशी बोलणं करूयात. मी हो म्हटलं आणि मग नीलम गोरे, मी आणि भैया बाहेती असे आम्ही 3 जण एकत्र बसलो. त्यावेळी नीलम गोरे यांना आम्ही म्हटलं की आम्हाला तिकीट मिळावं. त्यावर नीलम गोरे यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की इतके पैसे द्या, मी उमेदवारी आणून देते. त्यानुसार काही अमाऊंट आम्ही त्यांना दिली. नंतर उमेदवारी मात्र मला न मिळता अशोक बोरस्ते यांना मिळाली. आता मग मात्र 15-20 दिवस उलटून गेले. मी 2-3 वेळा नीलम गोरे यांना फोन देखील केला, त्यांनी काय फोनला रिप्लाय दिला नाही. शेवटी परत एकदा फोन झाल्यानंतर मी त्यांना निरोप दिला आणि सांगितलं की तुम्ही माझे पैसे परत करा, अन्यथा मी पत्रकार परिषद घेऊन तुम्ही काय केलंय ते सांगेन. त्यावर मात्र नीलम गोरेंनी मग मनोऱ्या येथील आमदार निवासावर आम्हाला बोलावलं. मी त्या ठिकाणी, मी, संदेश गुले, राजेंद्र देसाई असे आम्ही त्या ठिकाणी गेलो. तिथं जाऊन त्यांचा ड्रायव्हर गाडी घेऊन आला आणि मग आम्हाला अमाऊंट दिली. पण ती अमाऊंट देखील मी जेवढी रक्कम त्यांना पूर्ण दिली होती तेवढी दिली गेली नाही. त्यांना खूप खोदून विचारलं पत्रकारांनी, पण म्हणजे 60 लाख रुपये तुमच्याकडून घेण्यात आले होते का असा आरोप संजय राऊतांनी केलाय. पण त्यांनी फक्त मी रक्कम दिली इतकंच सांगितलं आणि त्यातली काही रक्कम परत आली एवढंच सांगितलं. अर्थात त्यानंतर त्यांनी हेही सांगितले की माझ्यासारखे असे असंख्य कार्यकर्ते आहेत ज्यांच्याकडून नीलम गोरे यांनी अशा पद्धतीनं आर्थिक पैशांची देवाणघेवाण केली आहे. आता हे विनायक पांडे जे उभे राहणार होते निवडणुकीला, त्यांना तिकीटच मिळालं नाही. मिळालं ते अशोक बोरस्तेंना. आणि त्या निवडणुकीत निवडून कोण आलं? देवयानी फरांदे भाजपच्या. अशोक बोरस्ते शिवसेनेकडून लढले पण पडले. आपल्याला माहितीये 2014ला युती तुटली होती आणि भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात उभी ठाकली होती. अर्थात तो विषय पुढचा. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे
या सगळ्या प्रकारानंतर जर आणखी एक मुद्दा कुठला बघितला तर संजय राऊत यांनी स्पष्टपणे एक आरोपच केलाय, तो नीलम गोरेंवर. नीलम गोरे जे काही म्हणाल्या त्यानंतर त्यांनी जी मुलाखत दिली त्यानंतर त्या जेव्हा बाहेर पडल्या पत्रकार म्हणजे ती मुलाखत दिल्यानंतर तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी मी देखील 50 लाख रुपये दिले आहेत महामंडळाला असं म्हणाले आहेत. आणि लोकांनी ते रेकॉर्ड केलंय. मी 50 लाख रुपये देऊन माझा कार्यक्रम लावला. मर्सिडीज देऊ शकतात, मग 50 लाख का देऊ शकत नाहीत असा थेट आरोप संजय राऊतांनी केलेला आहे. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना त्यांनी पत्र देखील या संदर्भात पाठवलेलं आहे की तुम्ही ज्यांना साहित्य संमेलनात बोलवलं आणि ज्यांची मुलाखत तुम्ही घेतलीत त्यांनी पत्रकारांची बाहेर आल्यानंतर असं म्हटलंय की मी 50 लाख साहित्य महामंडळाला दिले आणि माझा कार्यक्रम लावला. आता याच्यावर तुम्ही काय खुलासा करणार आहात? आता एकंदरीतच सगळ्याच गोष्टी जर आपण या बाबतीत पाहिल्या तर याला साहित्य संमेलन महामंडळ जबाबदार आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय. शिवाय आयोजक संजय नहार यांची ही मूळ कल्पना होती. आम्ही त्यांना देखील फोन लावला पण त्यांनी हात वर केले आणि त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलं की आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध केलेला आहे. यानंतर संजय राऊतांनी शरद पवारांकडे आपली गाडी वळवली, मोर्चा वळवला आणि शरद पवार देखील या संमेलनाचे स्वागताध्यक्ष, त्यामुळे त्यांच्यावर देखील ही जबाबदारी येऊन पडते. हे असं कसं काय घडलं असं देखील संजय राऊत यांनी यावेळी म्हटलेलं आहे. आता महत्वाचा मुद्दा असा की आम्हाला देखील आम्ही कसे घडलो हे विचारलं असतं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक जण आले असते आणि आम्ही मुलाखती दिल्या असत्या, पण आम्हाला मात्र त्या ठिकाणी बोलावण्यात आलं नाही असं देखील संजय राऊत म्हणाले. यावेळी पत्रकारांनी संजय राऊतांना एवढं देखील म्हटलं की तुम्ही नीलम गोरे या आता एका पदावर आहेत, संविधानिक पदावर, तुम्ही त्यांच्याविषयी असं बोलताय, अपशब्द बोलताय तर तुमच्यावर हक्कभंग येऊ शकतो. तर त्यांनी थेट सांगितलं मी 24 वर्ष राज्यसभेचा खासदार आहे, मला धमक्या वगैरे काही देण्याचा इथं परिणाम होणार नाही, कारण हक्कभंग एकदा काय आणायचं असेल तर 10 वेळा आणा, मी सामोरं जायला तयार आहे. याच्या आधी देखील मी तुरुंग भोगून आलोय, ईडी सीडी सगळं झालेलं आहे, त्यामुळे हक्कभंगाची भीती मला दाखवू नका. हक्कभंग आणायचा असेल तर अख्ख्या महाराष्ट्रानं नीलम गोरेंवर आणावा असं संजय राऊतांनी यावेळी म्हटलंय. आता त्यानंतर आपल्याला आठवत असेल पुण्यामध्ये निदर्शनं झाली, आंदोलन झाली, निषेध मोर्चे झाले. या सगळ्या परिस्थितीमध्ये सुषमा अंधारेंनी देखील प्रचंड मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सुषमा अंधारेंनी नीलम गोरेंवर टीका केली. सुषमा अंधारे यांनी जे काही म्हटलंय त्यांनी स्पष्टच त्यांचा अगदी कच्चा चिट्टाच काढला. ज्या हडपसरला पीएमटी मधून आपल्या डिस्पेन्सरी चालवल्या जात होत्या, ज्या डॉक्टर नीलम गोरे म्हणून स्वतःला म्हणवतात, त्यांचा सगळा प्रवास राजकीय कसा आहे तुम्हाला सगळा माहिती असं सुषमा अंधारे म्हणाल्या. स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया SFI, त्यानंतर भारिप म्हणजे भारतीय रिपब्लिकन पक्ष, अर्थातच बहुजन महासंघ, भारिप बहुजन महासंघ 1984 ला, नंतर भारिपाकडून त्यांनी 1984 मध्ये उमेदवारी देखील मागितली होती. प्रकाश आंबेडकरांनी त्यांना त्या संदर्भात राजकीय ओळख पहिल्यांदा मिळवून दिली, पण त्यांनी प्रकाश आंबेडकरांची बेईमानी केली. नंतर ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेल्या, राष्ट्रवादीशी देखील त्यांनी बेईमानी केली. नंतर त्या मग शिवसेनेत आल्या आणि मग शिवसेनेत येऊन मातोश्रीवर पडीक राहिल्या आणि कुणाला संधी द्यायची, कुणाचा पक्षप्रवेश करायचा, कुणाचा पक्षप्रवेश करायचा नाही, या सगळ्या गोष्टी याच करू लागल्या. इतकंच नव्हे तर त्यांनी मला देखील 2017 ते 2022 या दरम्यान पक्षप्रवेश होऊ दिला नाही. आणि याच आता नीलम गोरे म्हणतायत की 2 मर्सिडीज दिल्यावर 1 पद मिळतं, तर मग यांना तर 9 पदं मिळालेली आहेत आतापर्यंत, म्हणजे यांच्याकडे 1.5 डझन मर्सिडीज यांनी मातोश्रीवर दिल्या असतील. त्या जाऊ देत, एवढ्या नाही त्यांना दाखवता आल्या तर किमान पहिलं जे पद दिलं होतं तुम्हाला विधान परिषदेचं सदस्यत्व, त्याच्या तरी 2 मर्सिडीजच्या पावत्या आम्हाला दाखवा असा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय. आणि त्यांच्याकडे आता बरीचशी संपत्ती असेल आणि एवढ्या मर्सिडीज जर त्या देऊ शकतात एवढ्या पदांच्या बाबतीत, तर नक्कीच त्यांची 250-300 कोटीची संपत्ती असेल. त्यामुळे आता मला माझी लिगल टीम सगळी संपत्ती त्यांची किती आहे काय वगैरे अंदाज घेते आणि उद्या परवा मी त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे असं देखील सुषमा अंधारेंनी यावेळी स्पष्ट केलंय. एकंदरीतच काय तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता सगळ्यांनीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सगळ्या नेत्यांनी आता या नीलम गोरेंवर टीका करायला सुरुवात केली आहे. तिकडे वसंत मोरे जे शिवसेना उबाटाचे पुणे शहराचे प्रमुख निवडणूक समन्वयक आहेत, त्यांनी देखील आरोप केलेला आहे की 2012 ते 2017 या दरम्यान शिवसेना नेत्यांनी जर तोंड उघडली तर तुमचं अवघड होईल, कारण
तुम्ही काय करायचं तर पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना लक्षवेधी विधान परिषदेत मांडण्याच्या धमक्या देऊन पैसे उकळवायच्या असा देखील आरोप वसंत मोरेंनी या ठिकाणी नीलम गोरेंवर केलेला आहे. आणि आता आणखी एक वेगळा आरोप तो म्हणजे नितीन देशमुख जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आत्ताचे आमदार आहेत बाळापूरचे, जे अकोला जिल्ह्यामध्ये येतं, त्यांनी तर थेट सांगितलंय की अगदी 1-2 वर्षापूर्वी हा प्रकार घडला होता. अकोल्याचे माजी आमदार, त्यांनी नाव न घेता असं म्हटलेलं आहे की अकोला महापालिकेतल्या भ्रष्टाचारासंदर्भामध्ये लक्षवेधी मांडण्याचा प्रस्ताव होता आणि त्यावेळी त्या संदर्भात 2 बैठका देखील नीलम गोरेंनी लावल्या होत्या त्या विधान परिषदेच्या उपसभापती असताना. त्यावेळी त्यांनी माझ्याकडेच असं म्हटलं की त्यांना सांगा की जर लक्षवेधी दडपण्यासाठी 25 लाख रुपये तुम्हाला द्यावे लागतील. त्यावेळी मी थेट सांगितलं की कृपा करून मी विनंती केली, हे मला तुम्ही सांगू नका, असल्या फंडात मी पडणार नाही, तुम्हाला काय करायचंय तुम्ही वैयक्तिक करा. म्हणजे आता असे आरोप नीलम गोरेंवर व्हायला लागलेले आहेत आणि आता अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून, सर्वसामान्य शिवसैनिकापासून अगदी आमदारापर्यंतचे सगळेच जण आता नीलम गोरेंवर आरोप करायला लागले. आता हे सगळं जे काही घडून आलं ते केवळ आणि केवळ नीलम गोरे यांनी उच्चारलेल्या त्या एका वक्तव्यामुळे. 2 मर्सिडीज दिल्या गेल्या तर काय होतं, पद मिळतं. आता सुषमा अंधारे नेमकं त्यांच्याविषयी काय बोलल्यात हे देखील ऐकूया. नीलम गोरे सारख्या अत्यंत गडगंज श्रीमंत असणाऱ्या लोकांना पैशाची ददात नाही. एका पदाला 2 मर्सिडीज म्हणजे आतापर्यंत त्यांनी 10 पदं भोगलेली आहेत. म्हणजे जवळपास त्यांनी 18 ते 20 मर्सिडीजचा खर्च केला आहे. आता 18 ते 20 मर्सिडीजचा जर खर्च त्यांनी केला असेल तर पैसा चिकार आहे त्यांच्याकडे. त्यामुळे त्यांनी जी भाषा वापरली आहे, जे शब्द वापरले, त्याचे कॅल्क्युलेशन माझी लीगल टीम करत आहे. माझ्या लीगल टीम कडून त्याचं ड्राफ्टिंग सुरू आहे. संध्याकाळपर्यंत त्याचं सगळं फायनल ड्राफ्टिंग होईल आणि हा सूट नेमका किती किमतीचा असेल हे सुद्धा आपल्या समोर मी स्पष्ट करेन. ऐकलत सुषमा अंधारे काय म्हणाले आहे तर प्रत्यक्षात आपण पाहिलेलं आहे. आता अगदी शेवटचा मुद्दा तो म्हणजे नीलम गोरेंनी नेमकं त्या असे घडलो आम्ही याच्यात काय म्हटलं होतं त्याच्यावर चर्चा करण्याचा. काल नीलम गोरे यांची राजीवजी खांडेकर आणि प्रवीणजी बर्दापूरकर यांनी मुलाखत घेतली. ही मुलाखत होती 28 मिनिट 30 सेकंदाची. यामध्ये म्हणजे साधारण 3 मिनिट 8 सेकंद या सगळ्या राजकीय प्रश्नावर चर्चा झाली. ही जी चर्चा आहे ही चर्चा वगळता 25 मिनिट 22 सेकंद इतर विषय घेण्यात आले. मग त्यामध्ये साहित्य असेल, नीलम गोरेंचं आधीचं सगळं समाजवाद्याचं कार्य असेल, त्या सगळ्या गोष्टी, स्त्री आधार केंद्र वगैरे सगळं. पण एक वेळ अशी आली की नीलम गोरेंना अगदी स्वतःहून विचारावं लागलं की एकतरी प्रश्न तुम्ही माझ्या पुस्तकाविषयी विचारा. म्हणजे मुलाखतकारांना त्यांना सांगावं लागलं की एक तरी प्रश्न माझ्या पुस्तकाविषयी विचारा. तेव्हा त्यांनी स्वतःहून सांगितलं की या साहित्य संमेलनात 14 नंबरचा स्टॉल आहे, तिथं माझी 30 पुस्तकं आहेत आणि ही ती जी 30 पुस्तकं आहेत त्यामध्ये कायदे विषयक, ललित लेखक, आरोग्य विषयक आणि विधान परिषदेतील माझं कामकाज अशी पुस्तकं त्या ठिकाणी आहेत. आता नीलम गोरे यांची साहित्यातली भूमिका काय जर समजून घ्यायचं म्हटलं तर त्या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला जी माहिती मिळते त्यामध्ये एकतर मुळातच नीलम गोरे यांनी आतापर्यंत काय लिहिलेलं आहे त्यातला अगदी ठळक काही उल्लेख. विजया जहागीरदार या नीलम गोरेंच्या आत्या, ज्या प्रसिद्ध लेखिका होत्या, विधानसभा उपसभापती, आता त्या आहेतच विधान परिषदेच्या उपसभापती. शिवसेनेतील माझी 20 वर्षे या नावाचं नीलम गोरेंचं पुस्तक आहे. शिवसेनेतील माझी 20 वर्षे म्हणजे शिवसेनेत तुम्ही इतकी वर्ष घालवलीत, पण त्याच शिवसेनेविषयी नीलम गोरेंनी काय वक्तव्य केलं हे आपण ऐकलं. नंतर उरल्या कहाण्या या नावाचं एक पुस्तक त्यांनी लिहिलंय. आता उरलेल्या कहाण्या पूर्ण करायच्यात म्हणून हे ते सांगत सुटलेत का, हा देखील एक प्रश्न उभा राहतो. आणि दुसरं म्हणजे याच नीलम गोरेंच्या संघर्ष गाथेवर एक पुस्तक अंजली कुलकर्णी यांनी लिहिलंय ज्याचं नाव आहे अपराजिता. आता नेमक्या त्या कुठे अपराजित आहेत आणि कुठे आहेत काय नाही याबद्दल शरद पवारांनी स्पष्टच सांगितलेलं आहे. शरद पवार तर स्पष्ट म्हणालेत की नीलम गोरे यांनी जे वक्तव्य केलं ते केवळ आणि निव्वळ मूर्खपणाचं होतं. त्यांनी त्या व्यासपीठावर हे वक्तव्य करायचंच नव्हतं. त्या ज्या 4 टर्म विधान परिषदेच्या आमदार झाल्यात त्या कशा झाल्यात या अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये असं स्वतः शरद पवार म्हणालेले आहेत. अर्थात हा सगळा विषय बाजूला सोडून आपण नेमकं
त्या मुलाखतीत काय झालं, कशी चर्चा झाली यावर आता बोलायला हवं. या मुलाखतीमध्ये खरं तर ही जी मुलाखत सुरू झाली त्या मुलाखतीमध्ये जे शब्द आले, तो पहिला शब्द आला पंगत, आणि पंक्तीनंतर शब्द आला भटारखाना, मग शब्द आला गल्ला, मग आला शब्द मॅनेजर, मग आला शब्द मर्सिडीज, आणि मग आला मुत्पाकखाना. आता नेमकं काय घडलं? राजीवजी खांडेकर यांनी 21 मिनिट 19 सेकंदाला या मुलाखतीतला जो भाग आहे तेव्हा विचारलं होतं, राजकारण करायचं असेल तर जिथं पंगत आहे तिथं जाऊन बसा. आचारी कोण आहे, जेवायला काय मिळतंय याचा विचार करू नका, जा घुसा बसा आणि जेवून घ्या. म्हणजे थोडक्यात काय, राजकारण करायचं असेल तर काय, कुठली पंगत आणि कुठलं काय, पंक्तीत बसायचं, घुसायचं, बसायचं, जेवायचं आणि मोकळं व्हायचं. कोण वाढते, काय करायचं आपल्याला? त्यावर नीलम गोरे म्हणाल्या, हो कारण सगळीकडे पंगत एकच आहे, हल्ली सगळीकडे पंक्ती एकच होत चालल्यात, म्हणजे वेगळ्या पंक्त्या तर राहिल्यातच कुठे, हे मला 7-8 वर्षानंतर कळलं. सगळ्यांशी मैत्री आहे, त्यामुळे पंक्तीत जाण्याचा प्रश्नच नाहीये. आपण वेळ प्रसंगी वाढपी झालो तर समानतेने सगळ्यांना वाढू, मग आपण पंक्ती प्रपंच करणार नाही, हा माझ्या मनात विचार आला. मग राजीव खांडेकर म्हणाले, पण ज्या भटारखान्यात तुम्ही गेला होतात तो सोडून त्या भटारखान्याच्या गल्ल्यावरचा मॅनेजर बाजूला काढून भटारखान्याचं नाव तेच ठेवलं आणि त्याचा मॅनेजर मात्र तुम्ही वेगळाच निवडलात. म्हणजे झालं कसं, ज्या भटारखान्यात गेलात म्हणजे तुम्ही ज्या होतात, म्हणजे अर्थातच शिवसेनेत त्या होत्या, नंतर काय झालं, पक्षफुटी झाली, मग काय झालं तर त्या भटारखान्याचं नाव तसंच ठेवलं गेलं, म्हणजे शिवसेनाच एकनाथ शिंदेच्याकडे जी आली ती, फक्त मॅनेजर बदलला जो गल्ला सांभाळणारा आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंकडून ते आलं कुणाकडं, एकनाथ शिंदेकडे. बघा कसं कोड्यातले प्रश्न आहेत. नंतर राजीव खांडेकरांनी विचारलं, नंतर नीलम गोरेंनी त्याला उत्तर दिलं, मला वाटलंच की तुम्ही साहित्य सोडून माझी वेगळीच म्हणजे राजकीय मुलाखत करत आहात, थोडा वेगळा विषय दिला असता तर मी एकनाथ शिंदेचं अधिक गुणवर्णन करू शकले असते. शिवाय त्याच वेळी राजीव खांडेकर म्हणतात, म्हणजे मॅनेजर मध्ये प्रॉब्लेम होता आधी. लगेच ते म्हणाल्या, नाही नाही मॅनेजरचा प्रश्नच नाहीये, कार्यकर्ता जो आहे त्याला कधी समजायचं, कमी समजायचं नाही. कारण आमचे शिवाजी पार्कवरचे कार्यक्रम सगळे 2012 नंतर कसे झाले हे मला आठवत आहेत. प्रत्येक सभेला ठाण्यावरनं माणसं यायची आणि त्यांचेच लोक सगळं काही करायचे. उद्धव ठाकरे गटाचे लोक आता समोर नाहीयेत, नाहीतर मी बोलायला अगदी म्हणजे फार मला आवडलं असतं. अर्थातच मुळातच त्यांना संपर्कच नको असेल, त्यामुळे नेत्याला आपण नकोसे झालेलो आहोत. अर्थात त्याच वेळी प्रवीण बर्दापूरकर यांनी एक प्रश्न विचारला, म्हणजे गल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न हा नवीन मॅनेजर कडून 2012-13 पासूनच सुरू होता. त्यावर नीलम गोरे म्हणाल्या, नाही नाही त्यांच्यावर ढकलला जात होता, 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्या, वरती एक पद. थोडक्यात काय, आधीच्या मॅनेजरलाच गल्ला सांभाळायचा रस नव्हता, त्यामुळं त्यांचं असं म्हणणं आहे की नव्या मॅनेजरनं जेव्हा तो गल्ला सांभाळायचा प्रयत्न केला तेव्हा भटारखान्याच्या प्रमुख म्हणून त्यांनी या नव्या मॅनेजरला साथ देण्याचं ठरवलं. एकंदरीतच काय, या सगळ्या संवादामध्ये जे घडलं ते फार विचित्र होतं. म्हणजे बघा चर्चा कशी झाली. आधी भटारखान्याबद्दल बोलण्यात आलं, भटारखाना म्हणजे शिवसेना पक्षासंदर्भामध्ये. नंतर त्या भटारखान्यामध्ये जो मॅनेजर आहे, जो गल्ला सांभाळतोय, त्या मॅनेजरला हटवून भटारखाना तोच ठेवण्यात आला, म्हणजे पक्ष तोच, म्हणजे उद्धव ठाकरेंना हटवण्यात आलं आणि नवीन मॅनेजर बसवण्यात आला गल्ला सांभाळायला. आणि ते प्रयत्न 2012 पासून सुरू होते. आणि मग जो नवीन मॅनेजर गल्ला सांभाळायला आलेला आहे भटारखान्याचा, त्याला आपण पाठिंबा दिला, म्हणजे तुम्ही प्रमुख म्हणून त्या मॅनेजरला साथ दिली. या सगळ्यांचाच एक जर आपण सार काढलं तर ही जी काही सांकेतिक चर्चा झाली, ही चर्चा निव्वळ राजकीय चिकलफेकीची होती. कारण या सगळ्या प्रकरणामध्ये नीलम गोरे यांनी एका पक्षात 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्या की पद दिलं जातं असं म्हटलं, पण याच पक्षानं त्यांना आतापर्यंत 9 पद दिलेली आहेत. म्हणजे जर मर्सिडीजचा हिशोब काढला तर तुम्ही 18 म्हणजे जवळपास 1.5 डझन मर्सिडीज पक्षाला दिल्या का?
आणि दुसरी गोष्ट तुम्ही एकच, मग आता बाकीचे तर किती आहेत? मग बाकीच्यांना पदं मिळाली, त्यांनी पण मर्सिडीज मिळाल्या का? मग याचा अर्थ असा झाला त्याचा, की मर्सिडीजची रांगच्या रांग मातोश्रीवर लागायला पाहिजे होती, अशी परिस्थिती आहे. कारण की तुम्ही एक पद 2 मर्सिडीज देऊन घेतलत ना. मग अशी कितीतरी पदं शिवसेनेच्या कितीतरी शिवसैनिकांना मिळालेली आहेत. मग त्यांनी सगळ्या मर्सिडीज दिल्या का? मग आता तर मातोश्रीला सगळ्या मर्सिडीजनीच व्यापलेलं असेल आणि कुठल्या मर्सिडीज मध्ये बसायचं आणि कुठल्या नाही असा प्रश्न पडला असेल. मी तर म्हणतो किती मर्सिडीज भंगारात गेल्या असतील किंवा किती मर्सिडीज धुळकात पडले असतील आणि म्हणूनच शेवटी या मर्सिडीजचा लिलाव करावा लागेल आणि मग मला माझ्या लाईव्हच्या टायटलनुसार म्हणावं लागेल की मातोश्रीच्या मर्सिडीज स्वस्तात विकणे आहे. कारण की दारात पडून उपयोग काय, त्यापेक्षा विकलेल्या बऱ्या आणि त्याचे पैसे घेतलेले बरे. आणि अर्थातच सगळ्या मर्सिडीजची माहिती या नीलम गोरेंनाच असणार, कारण की नीलम गोरेंनाच ही सगळी माहिती आहे आणि मर्सिडीजचा विषय नीलम गोरेंनीच काढलाय. त्यामुळे जर एखादं गिराईक आलंच तर त्या गिराईकाला त्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्यायची असेल तर संपर्क कुणाशी साधावा लागेल? अहो अर्थात नीलम गोरेंशीच ना. विधान परिषदेच्या उपसभापती राहिलेल्या नीलम गोरेंनी जे वक्तव्य केलं ते अत्यंत चुकीचं होतं. मुळातच ज्या पक्षाने तुम्हाला इतकी पदं दिली, या पदापर्यंत आणलं, त्या पदाची तरी तुम्ही गरिमा राखायला पाहिजे होती. पण आज तुम्ही दुसऱ्या पक्षात गेलात, तर ज्या पहिल्या पक्षाचा इतिहास तुम्ही लिहिला होतात, माझ्या शिवसेनेची 20 वर्षे म्हणून तुम्ही असं म्हटला होतात, त्याच पक्षाबद्दल आज तुम्ही जे काही बोललात ते निश्चितच निंदनीय आहे आणि सगळ्यांनी याचा निषेध केलेला आहे. त्यामुळे उद्या जर एखाद्या मर्सिडीज विषयी तुमच्याकडे कोणी टेस्ट ड्राईव्ह साठी संपर्क साधला तर नाही म्हणू नका, कारण की बऱ्याचशा चाव्या आता तुमच्याकडे असणार आहेत आणि उद्या तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. त्यामुळं थोडक्यात काय तर नीलम गोरे यांनी मर्सिडीज चालवली, दिल्लीतून ती थेट मातोश्रीत घुसवली, याच्या पेढं काही नाही झालं. उलट आतापर्यंत तुमचा जो राजकीय इतिहास होता त्या राजकीय इतिहासाचीच उलटापालट तुम्ही केली. खरं म्हणजे तुमच्या मुखातून बाहेर पडलेल्या या मर्सिडीजमुळं तुमचा राजकीय अपघात झालाय, हेच आता याच्यातून दिसून येतं, बाकी काही नाही. पात्रा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.